मनुष्य गेल्यानंतर त्याचं 4 धातूमध्ये विलीन होते, हे आपल्याला बुद्धान धम्मग्रंथामध्ये माहिती पडते. पण आजच्या युगामध्ये बरेच असे प्रश्न येतात का बा गेल्यानंतर काही असते का, गेल्यानंतर काही नसते का. तर या बाबीमध्ये अगोदर बुद्धान धम्मग्रंथामध्ये हे दिसून येते का बा गेल्यानंतर फक्त मनुष्याचे 4 धातूमध्ये विलीनता होत असते. पृथ्वी, आप, तेज आणि वायू. गेला म्हणजे संपलं. पण इथं एक प्रश्न असा निर्माण होते, जेव्हा आपण बुद्धान धम्मग्रंथामधला जो भाग बघतो, महामायेच्या स्वप्नामध्ये जेव्हा पांढरा हत्ती येते, तिथं आपल्याला एक उदाहरण असं ऐकायला मिळते का माझा हा शेवटचा जन्म होत आहे, माझी माता होशील का. तर मग इथं प्रश्न निर्माण होते का आता हे सांगण्याची आवश्यकता आहे. कारण अगोदरचा काळ तेव्हा सांगण्याची गरज नव्हती, कारण तेव्हा आपण अज्ञानी होतो, अंधकारामध्ये होतो, फार कर्मकांडात डुबलेलो होतो. तेव्हा जर तुम्हाला ह्या बाबी जर सांगितल्या असत्या, तुम्ही अधिक मग शिक्षणापासून भटकले असते आणि तिकडंच कर्मकांडाकडे गेले असते, प्रगती नसती झाली. म्हणून आज शिक्षणामध्ये प्रगती झालेली आहे, पैसा भरपूर आलेला आहे, म्हणून त्यांना कुठंतरी ह्या बाबी माहीत असणं आवश्यक आहे. तेव्हाच ते चांगले कार्य करतील. जो मनुष्य श्रीमंत झाला, तो जो समाजामधला इतर घटक मागे राहिलेला आहे, त्यांच्यासाठी कार्य करावं, म्हणून हे प्रवचन आजचं आवश्यक आहे. कारण त्यांनीसुद्धा कार्य केलं पाहिजे. त्यांना काय वाटते काय असते, कायले काम करता, थांबून जाणं, थांबून राहिले. त्याला काय वाटते कुशलकर्म असते काय, हे त्यांना माहीतच नाही. पण कुशलकर्म असतात. कुशलकर्म म्हणजे पुण्य, अकुशलकर्म म्हणजे पाप. अशा बाबी या जीवनामध्ये असतात. तर म्हणून भगवंतांनी जे मार्ग सांगितलेला आहे त्या मार्गाला बारकाईने आपल्या जीवनामध्ये उतरून त्याच मार्गाने चालावं लागते. तेव्हाच आपल्या जीवनामध्ये सुख शांती येते. आपण जर म्हटलं आपल्याच मतानं सगळं करतो तर मग काहीच होणार नाही. नाही तर मग हे काऊन असे करू राहिले, यांना भीतीच नाही कुठल्या गोष्टीची. काही जण अधिकारी बनले मग पैसे खातात. पगारी आहे पण 1 लाख रुपये, 1.5 लाख 2 लाख पगारी आहे, गरीबाले घुसही मागतात. दे म्हणते, मग तोच राशन कार्ड बनवतो. परेशान होते. त्याला विचारले मजुरी नाही, मोलमजुरी नाही, निरप पैसे खायचे कामं, पगार असूनही याचं काही पाप लागते, याचं अकुशल कर्म लागते. कसं लागते त्याचे मग लगेच किंवा कालांतराने भोगा लागते फळं. मग कसे भोगा लागतात उदाहरण म्हणून सांगतो. एक त्याचा ते लकवा मारते, ॲक्सिडंट होते, दुर्घटना होते, किंवा येणाऱ्या पिढीमध्ये कोणतरी मग मंदबुद्धीपूर्वक जन्माला येते. स्पष्ट सांगा लागते तेव्हा समजते. नाही तर मग म्हणते काही बोलता बाबा तुम्ही, हे मायानं नाही होत, माया बोलण्यानं नाही होणार आहे. तुमच्याच कर्मानं तुम्ही भोगता. तुम्हीच आपल्या पिढीचं नुकसान करू राहिले, तुम्ही स्वतःचंही नुकसान करू राहिले आणि येणाऱ्या पिढीचंही नुकसान करू राहिले. म्हणून हे कुशल आणि अकुशल कर्म असतात. म्हणून जास्तीत जास्त कुशल कर्म वाढवावं लागते. मी अनुभवातून बोलतो, म्या भोगतलेलं आहे, मग म्या कुशल कर्म वाढवले, मला समजलं सगळ्या गोष्टी, म्हणून म्या भोगलंही आहे, अनुभवातून बोलतो आणि म्हणून मी कुशल कर्म जास्तीत जास्त वाढवतो. म्हणून ह्या सर्व बाबी कर्माशी निगडीत आहे. तुम्ही कोणते कर्म करता, कुशल कर्म करता की अकुशल कर्म करता, कोणत्याप्रमाणे तुम्ही जगता, त्याच्या आधारावरच आपल्या जीवनातलं सुख अवलंबून आहे. तर शेवटी मनुष्य जो जगत असतो, जाती जरा व्याधी मरण, जो मनुष्य जन्माला येणार आहे तो एक दिवस मरणार आहे. कारण भगवंतांनी सांगितलेलं आहे का जन्म घेणं दुःख आहे. सत्य आहे. तुम्ही का बाबा जन्म घेणं दुःख, आपल्याला आनंद होते. लेकरू आला जन्मामध्ये, माया सोनूला, माय बबली आहे, आनंद होते ना आपल्याला. काहून आनंद होते, कारण आसक्ती आहे, आपलं अज्ञान आहे ते. पण भगवंतांनी एकदम खरं सांगितलेलं आहे की जन्म घेणं दुःख आहे. तिथूनच दुःखाची सुरुवात होते. पण भगवंतांनी जाणलं का मी बा हे दुःखमुक्त झालेलो आहे, मी या संपूर्ण दुःखातून मुक्त झालेलो आहे, मी दुःख नष्ट केलेलं आहे, मी या भवचक्रातून मुक्त झालो. पण ह्या लोकांचं काय, ह्या असंख्य लोकांचं काय, आणि येणाऱ्या काळामध्ये असे असंख्य हजारो लाखो लोक जन्माला येणार आहे, यांचं काय होईल. मग भगवंतांनी अनुकंपा केली आणि अनुकंपा करून भगवंतांनी मग धम्माचा मार्ग सांगितला. सुरुवातीला 5 जणांना घेतला, कारण चांगलं घेणारे कमी असतात. तुम्ही एखाद्याकडे तुम्ही कधी चांगलं शरबत वाटा, एकीकडे दारू वाटा, गर्दी कुठे जास्त होते. आलं का नाही. एकीकडे तुम्ही काही डान्स ठेवा, एकीकडे काही भक्तीचं प्रवचन ठेवा, गर्दी कुठे जास्त आहे डान्सकडे. कारण जिकडं काही भगवंतांनी काही ज्याले मना केलेलं आहे तिकडं लोक जास्त वळतात आणि चांगल्याकडे कमी वळतात. म्हणून हा धम्म महान आहे. सामान्य लोकांच्या बुद्धिमत्तेला पटत नाही लवकर, त्याला लय वेळ लागते. काही जण म्हातारे होतात तरी समजत नाही, मरुणी जातात तरी समजत नाही. मग अनेक जन्म घेत राहतात, भोगत राहतात, जन्म घेत राहतात, भोगत राहतात. म्हणून धम्म समजण्यामध्ये आणि धम्म ऐकण्यामध्ये म्हणते घाई केली पाहिजे, घाई केली पाहिजे.
पण ह्या बाबी फार कमी लोकांना कळतात. म्हणून ह्या बाबी समजून घ्यायच्या आपण. तर भगवंतांनी काय केलं मग? अनुकंपा केली. आणि अनुकंपा केली भगवंतांनी, आणि भगवंतांनी मग 5 शीलं दिले. हे लय महत्त्वाचे आहे पण एक एक शील इतकं महत्त्वाचं आहे का याच्यासारखं धन नाही कोणतं. लय मोठी संपत्ती आहे हे आपल्याला समजूनच राहिलं. आपल्याला वाटते पानाती पाता वेरमणी सिक्काम समाधी आम्ही, हिंसा करायची नाही बा, हिंसा करणे अलिप्त राहायचं, हे सोपं वाटते आपल्याला. पण याच्यामध्ये लय मोठं रहस्य दडलेलं आहे. आपल्यापासून दिवसभरामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे हिंसा होतच राहते कुठल्या ना कुठल्या बाबतीत. मग मुंगी मरण, माकोडा मरण, एकाने चिमणीस मारते, कोणी पाखरूस मारते, कोणी काही मारते, कोणी काहीच मारते, अशा हिंसा होत राहतात. तर तिथं मग जेव्हा ह्या अकुशल कर्म होते तिथं कुशल कर्म लवकरात लवकर वाढावं लागते. नाही तर मग कुशल कर्म आणि अकुशल कर्म याच्यामध्ये जर अकुशल कर्म जास्त वाढलं तर मग दुर्घटना होऊ शकते, लवकर होते किंवा कालांतराने होते. म्हणून हे 5 जे शील आहेत याचं काटेकोरपणे पालन करावं लागते. म्हणून भगवंतांनी अगोदर तुम्हाला सद्गती मिळावी, तुम्हाला चांगल्या मार्गाने तुम्ही जगले पाहिजे, तुमचं जीवन आनंदात राहिलं पाहिजे, म्हणून भगवंतांनी 5 शीलं दिले, मग 8 शीलं दिले, मग उपवासात व्रत दिलं. म्हणजे तुम्ही अधिक धम्मामध्ये पकले पाहिजे, अधिक तुम्ही त्याच्यामध्ये मुरून त्याच्यामध्ये तुम्ही धम्माच्या मार्गे गेले पाहिजे, आणि तुमच्या जीवनामध्ये सुख आणि आनंद राहिला पाहिजे, तुमच्या पिढ्यानपिढ्या सुखाच्या राहिल्या पाहिजे. म्हणून भगवंतांनी इतकी मोठी अनुकंपा केली का भगवंतासारखी संपत्ती या जगामध्ये कोणीच दिली नाही. पण त्याची किंमतच नाही लोकांना. आपल्याला काय वाटते का बायापणावर हे संपत्ती कमवली, पैसा, बंगला, गाडी, याच्यामध्येच ते गुरफडून आहे, नशा आहे हा, असं वाटतं हेच संपत्ती मेन आहे. हे संपत्ती मेन नाही आहे. मेन संपत्ती आहे धम्माची. ज्यांच्यापाशी धम्माची संपत्ती आहे तोच त्या संपत्तीचा चांगल्या प्रकारे उपभोग घेऊ शकतो आणि आनंदाने जीवन जगू शकतो. नाही तर मी काही अशीही पाहिली आहेत, बम पैसे आहे, मारला पॅरालिसिस इथून पुरा, आणि जेवू शकत नाही, उभ्यानंच लॅट्रिन, उभ्यानंच टॉयलेट, भयंकर हाल आहे. कोणी पुरी जिंदगी गेली नोकरी करण्यामध्ये. एक नोकरी झाली, दुसरी पकडली, पहिलीचं पेन्शन, दुसरीचं पेन्शन, रिटायर झाल्याबरोबर पुरा लकवा मारला, दवाखान्यात पैसे गेला, एवढं मोठं शिक्षण माहीतच नाही. मग मला विचारतं काय काहून म्हणते, तुम्हाला काय वाटते म्हणते, मॅडम तुम्ही पाप केलं म्हटलं, तुम्ही काही बोलता म्हणते राजू, कायचं पाप म्हणते, मी आता चांगलंच कामं केले म्हणते. तुम्ही म्हटलं जरी म्हटलं तुम्ही शिलामध्ये पकडले होते, तुम्ही म्हटलं 1 शील तोडलं म्हटलं, तुम्ही म्हटलं लोभी होते, तुम्ही दानच नाही केलं. जीवनातला 20वा हिस्सा दान करावं लागते, जीवनातला कमाईतला 20वा भाग दान करावं लागते, भगवंताच्या धम्माप्रमाणे 4था भाग दान करावं लागते. तेवढं नाही होत, लोक लय लालची आहे. म्हणजे 100 कमावले 25 दान करावं लागते भगवंताप्रमाणे. कारण भगवंतानं अनुकंपा केली, जाणलं का तुम्हाला जर एवढं कळलं ना जास्तीत जास्त पुण्य वाढते, घटत नाही, अधिक वाढते, टिकून राहते. पण बोधिसत्वानं जाणलं का बा एवढा मोठा खर्च नाही होऊन याच्याकडून. 20वा भाग सांगितला बाबासाहेबांनी अधिक तुम्हाला सूट दिली. मग शंभरातले 5 रुपये खर्च करायला पाहत नाही. खर्रा खायन, गुटखा खायन, दारूवा पेयन, लेकराले फळं नाही घेऊन जाईन, पुरा गुरफटून राहील, पण 20वा भाग खर्च नाही करणार. बरं, कोणावर विश्वासही नाही, स्वतःही करणार नाही. मग हे गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सगळ्यांना हे लागू आहे. त्यांना हे करावंच लागते. जे काही तुम्ही कमवता, जे काही तुम्ही मिळवता, याच्यावर फक्त आपलाच अधिकार राहत नाही, त्या 20वा भागमध्ये राहते समाजाचा हिस्सा. मग तो श्रीमंत असो की गरीब असो, एकामेकांच्या माध्यमातून हे घेऊन चालावं लागते हे वाटा. आणि धम्माचं कार्य करत राहिल्यानं का नाही मग तोचे तुमचे अकुशल कर्म आहे ते नष्ट होतात आणि कुशल कर्म वाढतात आणि मग जीवनामध्ये सुख येते. तर म्हणून भगवंतांनी फार मोठी अनुकंपा केलेली आहे. तर ह्या बाबी जर आपण समजून घेतल्या तर आपल्या जीवनामध्ये मग सुख येतात. तर म्हणून जेव्हा मनुष्याचं हे 4 धातूमध्ये जेव्हा विलीन होते त्यामध्ये मग त्याच्यामध्ये असते चेतना, माझ्या अभ्यासाप्रमाणे चेतना असते, आणि चेतना हे निघून जाते. मग करंट, त्याला म्हणतो आपण करंट एका प्रकारचा. ती चेतना मग नवीन घर शोधत असते, नवीन घर शोधते. आता तिथपर्यंत ते कोणतं घर शोधते ते त्याच्या कर्मानुसार आहे. मग आपल्या या गोष्टी बामणानं काय केला, याचा दुरुपयोग केला, बामणानं कर्मकांडामध्ये टाकलं, बामणानं लुबाडलं, त्यांना सत्य हक्क हे सांगितले नाही, पण याचा बामणानं दुरुपयोग केला. ते नवीन घर शोधते आणि नवीन घर शोधल्यानंतर काही मग ते तिथं आपलं नवीन हे तयार होते. मग ते असं हा प्रवास असते. आणि जोपर्यंत अरंत होत नाही, शोतापन्न, सकुदागामी, अनागामी, अरहंत, जोपर्यंत अरंत होत नाही तोपर्यंत जन्म मरणाच्या भवचक्रातून मुक्त होत नाही. हा जन्म घेणं दुःख आहे. पहा तुम्ही आता पुऱ्या भारताची एवढी 140 कोटीच्या वर आबादी झाली, असंख्य पोरं बेरोजगार तळपून राहिले नोकरीसाठी, परेशान, स्ट्रगल, आत्महत्येचं प्रमाण वाढलं आहे का नाही. पुऱ्या जगामध्ये 700 करोडच्या वर तर आबादी झाली, पुरं भयंकर लोकसंख्या वाढली, परेशानी वाढली, झाडांची कत्तल,
ह्या सगळ्या निसर्गाची हानी होऊन राहिली तर भयंकर लोक परेशान आहे. भगवंतांनी इतकी मोठी अनुकंपा केली का तुमचा जन्म थांबवला. भगवंतांनी जन्म कसा थांबवायचा, दुःखातून कसं मुक्त व्हायचं हा भगवंतांनी मार्ग सांगितला, पण तो घ्यायलाच तयार नाही कोणी. निरे भटकून राहिले, भटकणूक चालू आहे. म्हणून ह्या भटकण्यापासून थांबा तुम्ही आणि भटकण्या बुद्धाच्या मार्गी लागा, धम्माच्या मार्गी लागा, संघाच्या मार्गी लागा. या मार्गानं लागल्यामध्येच तुमचं कल्याण आहे, मंगल आहे. तर जेव्हा ही चेतना नवीन काही घर शोधते आणि ते धारण करते, मग त्या कर्मानुसार मग ते जगत असते आणि अधिक मग ते मरते, अधिक जन्म घेते, अधिक मरते, अधिक जन्म घेते. दुःखाचे मूळ कारण तृष्णा, राग, द्वेष, लोभ, मोह हे जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत वारंवार जन्म होत राहते. आता हे कधी नष्ट होते? जो मनुष्य अरहंत झाला तो संपूर्ण दुःखातून मुक्त झाला आणि मग त्याचा पुन्हा जन्म होत नाही आणि मग तो आपल्या याच्यात चालला जाते. तर अशा प्रकारे हा प्रवास असतो. म्हणून आपल्याला आपल्या जीवनामध्ये धम्माच्या मार्गानं आपले कुशल कर्म वाढवून त्या दिशेने वाटचाल करावी लागते. आता हा याच्यावर माझा अधिक हे नव्हता, पण आता माझा अजून पक्का विश्वास झाला. त्या दिवशी मी एका ठिकाणी गेलो, मी काही त्याचं नाव सांगत नाही, ते नोकरीवर आहेत. त्यांनी स्वतः म्हटलं मला फोन करून, मी आता बा तुम्ही कोण बोलता? मी म्हणे तुमचा एकासोबत नंबर भेटला म्हणे तुम्ही म्हणे मला बघा म्हणे एक वेळा. माया म्हणे 2 व्यक्ती म्हणे माझ्या अंगात येते म्हणे. मी म्हटलं हा काय प्रकार आहे? मी म्हटलं बा तुमचा विश्वास आहे? नाही माझा विश्वास नाही म्हणे याच्यावर, पण मला विश्वास करायला लागते म्हणे. आता हा काय प्रकार आहे म्हणे, बघा म्हणे. मग त्याला बोलावलं, मी एका ठिकाणी बोलावलं, त्याच्या अंगात 2 जण येतात. माझ्यासंग बोललं असे करून, असे अंगात. तो इतका खतरनाक तो का त्याला पाहून काही माझ्यातून पाणीच निघालं. मग काही मॅडम तुमच्या घरी येतो म्हटलो आम्ही. मग त्याला पूजा सामग्री लिहून दिली. त्या घरी गेलो काल मी. घरी गेल्यानंतर त्याच्या अंगामध्ये 2 जण येतात. तो इन्सिडेंट असा आहे म्हणते का त्यांना लहानपणी असताना काही जडताना बाई पाहिली होती, तिच्या पोटामध्ये बाळ होतं. तो त्याच्या डोक्यात घर बसलं, आलं लक्षात. मग असं त्याचं ते म्हणणं आहे का ते जेव्हा त्याच्या शरीरामध्ये जे लोक आहेत 2 जण, एक 15 वर्षाचा पोरगा आहे, त्या घटनेला 15 वर्ष झालेली आहे, म्हणून ते पोरगा आता 15 वर्षात झालं. आणि एक त्याच्या अंगात माणूस आहे, त्याचा काका आहे, तो वयस्कर आहे. आणि त्याची आई जी होती त्याच्या अंगामध्ये तिला मुक्ती भेटली, ते चालली गेली. अशा प्रकारचे कंडिशन आहे. त्या पोराशी बोललो मी, मॅडम तुला काय आवडते? मला आहे. तो व्यक्ती इन्स्पेक्टर आहे. अरे बापरे, साधा नाही आहे तो व्यक्ती, इन्स्पेक्टर आहे. फक्त नाव नाही सांगते ना, इन्स्पेक्टर आहे. आता विचार करा, जर असं त्याच्या अंगात 2 जण आहे, मी त्याशी बोललो आणि पूजा घेतली आणि तरी ते पूर्णपणे काही निघालं नाही. त्याला आता मी प्रायव्हेटमध्ये त्याची इलाज करणार आहे. मी एका मोठ्या बंदीच्याकडे ते डॉक्टर आहेत, MBBS आहे, त्याच्यावर इलाजही करणार आहे आणि त्यांच्याकडे त्याचं मी पूर्ण ट्रीटमेंटही करणार आहे. तर त्याच्या अंगात जेव्हा ते 2 जण पाहिले मी, तर माझा विश्वास बसत नव्हता. तो इतका भयंकर, त्याचं कंडिशन तुम्हाला सांगायची म्हणजे, तुम्ही तो पिक्चर पाहिला का 1925? ते बाई राहते हिरोईन, ते काही चालते भीतीवर. तर हा भीतीवर तरी चालत, पण रिअलमध्ये त्यानं असं केलं मले, आलं लक्षात. आणि मी मोराला भगवंताच्या गाथा, मला थोडा सायकोलॉजीचा अभ्यास आहे. आता हे अनुभव करता लय करत राहतो मी. तर त्याला मी शांत केलं. मग तो शांत झाला. मग त्या गळ्यात मग मी भगवंताबाई चैन ठेवली, त्याची चांदीची आहे, त्याच्यासाठी चैन होते ते. मग तिला गाथा म्हणून मी त्या गाड्यामध्ये चैन बांधली. एक अभ्यास एक आपला सायकोलॉजीचा आहे ते भाग. त्याला ते बांधली, त्याला पण थोडं बरं वाटलं. आता म्हटलं मी तुला अजून मोठ्या मंदिरात घेऊन जाईल. आता मी त्याला अजून एका ठिकाणी घेऊन जाणार आहोत. विचार करा, एवढा मोठा व्यक्ती ड्युटीवर असताना जर त्याला जर असं आहे, तर विचार करा तुम्ही का आता हे असं का होत आहे? हा काय प्रकार आहे हा? कारण ह्या मेंदूचं काही कोणी मास्टर नाही अजून. याचा मास्टर फक्त एकच होता व्यक्ती, भगवंत होते फक्त. आता ते गेले, आता फक्त डॉक्टर आहेत. डॉक्टर काय करते? इथं फक्त झोपेच्या गोळ्या देते आणि थोडं समजावते, झोपेच्या गोळ्या देते, समजावते. जर नोकरीवर असाल तुम्ही आणि तुम्हाला जर असं काही झालं, तुमची नोकरी गेली, आलं लक्षात. म्हणून नोकरी नाही गेली पाहिजे, नोकरी वाचली पाहिजे. तर म्हणून त्या हिशोबाने त्याचं हे करावं लागते. मग तुम्ही ड्युटी काय करता? मी म्हणे जेव्हा माझ्या अंगात येते म्हणे, असं माहीत पडते म्हणे आता येणार आहे बा, लगेच म्हणे बाथरूम जातो म्हणे, मी तिथे चिल्लावतो म्हणे. मग बाथरूममध्ये जाऊन, आलं लक्षात, बाथरूममध्ये जाऊन चिल्लावतो म्हणे. आता विचार करा, जर असं असल तर मग किती भयंकर बाब आहे. हां, तुम्ही जर त्याचं एकटे राहिले ना, मी त्याचं तिथं भोजन केलं मी, तो माझ्या पुढं बसला, असा पोर आला माझ्याकडे, मी जेवून राहिलो बापा, तुम्हाला काय सांगा. मला ते फेस करावं लागलं. पण मला आता अनुभव आहे या गोष्टी. त्याच्या अगोदर मी थोडे फेस केल्या, पण ह्यालाही भयंकर होता. तर हे असं होणार आहे आता भविष्यात. काहून होणार आहे माहीत आहे काय? अकुशल कर्मामुळे. तुमच्याकडे जेव्हा तुमच्या पाशी असे संकट येतात, एखादी मयत बघणे किंवा कोणती दुर्घटना बघणे,
तिथं तुम्हाला काय पाहिजे माहिती आहे, तिला टॉनिक पाहिजे धम्माचं. धम्माचं टॉनिक असेल तुमच्या भाषेत, तुम्हाला हे फेस तुम्हाला सहन होतात. मग जळणारी मयत असेल, दुर्घटना असेल, ॲक्सिडेंट असेल, कोणाची फाशी पाहिली असेल, काही असेल, हे जर तुम्हाला सहन करायचं आहे, इथं टॉनिक पाहिजे धम्माचं. धम्माचं तत्त्वज्ञान त्या दुःखाच्यानुसार, त्या घटनेनुसार तुम्हाला तेवढं धम्म ज्ञान अवगत करावं लागते. समजून राहिलं मी काय सांगू राहिलो तुम्हाला? जर एखादी तुमच्या अंगामध्ये एखाद्या अंगात ताप असेल तर त्याला कुठल्या प्रकारचं औषध पाहिजे, किती पॉवरची गोळी द्यायला लागेल हे डॉक्टरला माहीत असते. त्याच प्रमाणात जर आपल्या जीवनामध्ये असे काही घटना घडतात, प्रसंग घडतात ना, त्या प्रसंगाला अनुरूप त्याला फेस करण्यात, त्याला फाईट करण्यासाठी धम्माचं तत्त्वज्ञान त्या प्रमाणात तुम्हाला समजून घ्यावं लागतं लवकरात लवकर, नाही तर हानी होते. पहा तुम्ही एखाद्या जीवनात एवढं दुःख असते, बाय म्हणते बापा माझा बापही बेवडाच होता, माय लहानपणी वारली, माझ्या जीवनात दुःख झालं. मग ते लग्न होती चालू समजून घ्या, मग नवराही बेवडाच भेटते असे म्हणते ते. नवरा बेवडाच निघाला, मग तिचं नवरा वाढते तर मग पोरगा बेवडा निघते तर पोरगाही वाढते, मग ते बाई होते पागल. काहून? धम्माचं ज्ञानच नाही घेतलं. काहून होते असं? म्या एक पोरगी अशी पाहिली, तरुण पोरगी बिचारी, जवान, MA झालेली, पागल झाली. तिचा नवरा तिला सोडून गेला, लहानसं पोरगं होतं ते वारलं, बापाला पॅरालिसिस मारला आणि ती पागल झाली. तिला गेलो, ताई कशा आहात तुम्ही? आता मी फिरतो ना, मी गावघा, मला माहीत पडते, फक्त हे नाही सांगू शकत कुठचं आहे. पण उदाहरण तुम्हाला समजलं पाहिजे का ह्या घटना होऊ राहिल्या, येणाऱ्या काळात घटना होऊ नये, टळल्या पाहिजे, म्हणून धम्म लय महत्त्वाचं आहे. तर ती पोरगी एवढी शिकली सवली पागल झाली, तर ते अशीच लपून राहिली. मी त्याशी बोलून राहिलो का हिला दुरुस्त करावं, तिला कम्युनिकेशनची आवश्यकता आहे. बरं अशा व्यक्तीला नातेवाईक भेटत नाही, इथं खास गरज आहे नातेवाईकाची, तिला भेटण्याची, तिची काळजी घेण्याची, तिची आंघोळ करून देण्याची, तिला जेवण चालून देण्याची, तिच्याशी कम्युनिकेशन करण्याची. इथं काउन्सिलिंगची फार आवश्यकता आहे तिला, पण इथं साथ देत नाही. तुम्ही सुखामध्ये साथ देता, दुःखामध्ये काऊन नाही देत? तिथं तर खास आवश्यकता आहे. एवढी तरुण पोरगी, एवढी सुंदर पाली बिचारी, ती झाली मेंटल. अशीच करता येते, अशी लपली ते मला पाहून. ते बापाला भेटलं, म्हटलं हिची आई वारली म्हणे, ते तुम्हाला मला पॅरालिसिस झाला म्हणे, मला स्वयंपाक मिस करतो म्हणे एका हातानं. सांग काय कसं विचार करा तुम्ही, ह्या गोष्टी कशा भयंकर परिस्थिती आहे. म्हणून धम्म फार आवश्यकता आहे. मी काहून म्हणतो तुम्ही एवढ्या अंगणून विहारात जात जा, रोज जा. आजच्या काळामध्ये रोज जा लागते विहारात, कारण एवढं भयंकर दुःख आहे आता. रोज तुम्हाला धम्म स्वीकार करावं लागते, रोज तुम्हाला धम्म घ्यावं लागते. आता माझं मी थोडं संशोधन केलं तर ही जे भगवंताची जी बैठक आहे ना, ही पद्मासन मुद्रा आहे भगवंताची. याला धम्मचक्र मुद्रा म्हणते तसं म्हटलं तर, पण ही जी बैठक आहे हे पद्मासन बैठक आहे भगवंताची. तर ह्या बैठकमध्ये बसल्यानं असं जर तुम्ही ध्यान केलं ना, तर यानं लकवानं हार्ट अटॅक मारत नाही. एवढ्या महत्त्वाची मुद्रा आहे ते, हा माझा अंदाज आहे. पण ह्या मुद्रेमध्ये कोणी बसतच नाही, पाय दुखते म्हणते. पाय दुखते म्हणून तर महत्त्वाचे आहे ते. मग लकवा पाहिजे का? मग आता जवान पोराला लकवा मारू राहिला, जवान पोराला हाटला घेऊन राहिला. एका गावात गेलो, जवान पोरगं वारलं, शिकलं सवरलं. माय परेशान झाली, माया पोरगं भवंतीची म्हणे लय करे म्हणे, गेलं म्हणे बापा. जवान पोरं झटके मारू राहिले. आता पहिले कसं होतं, पहिले 50 नंतर हार्ट अटॅक येत होता. आता काही वय नाही राहिलं, आता कोणालाही हार्ट अटॅक येते. याचं एकमेव कारण एकच आहे, आपणच पेरलं. जहर खाऊ राहिलो आपण, जहर. आणि जहर खाल्ल्यामुळं आणि आपल्याला अशा बिमाऱ्या भोगा लागू राहिल्या. भगवंतांनी जे व्यवसाय करायला आपल्याला मना केलेला आहे तेच व्यवसाय आपण करू राहिलो. कोणता व्यवसाय करू राहिलो आपण? जहराची शेती करू राहिली शेतकरी 90%. आता इथं फूड डिपार्टमेंटही काम नाही करत. प्रत्येक जर तुम्ही अन्न जर टेस्टिंग केलं ना, तर खाण्याच्या लायकीचं अन्न नाही आहे, ते पुरं फेल आहे. पण याच्या भरच्या मोठ्या मोठ्या कंपन्या जगतात, मोठ्या मोठ्या कंपन्या पैसा कमवू राहिले, म्हणून तुम्हाला हे केमिकल विकणं चालू आहे. आता यानं बहुजन वर्ग गरीब होऊन राहिला, बिमार पडून राहिला. हे तुम्ही थांबवा. शेती असेल तुम्ही तर नॅचरल अन्न पिकवा. तुम्ही लय महत्त्वाची बाब सांगू राहिलो, पण कोणी सांगणार नाही एवढं. आपण जहर खाऊ राहिलो, जहर. पहिलेच्या पोळीला चव होती, पहिलेच्या वांग्याला चव होती, पहिलेच्या भाजीपाल्याला चव होती. आता कुठल्याही भाजीपाल्याला, कुठल्याही याला चव नाही आहे, बेचव झालं सगळं. यानं बिमाऱ्या वाढल्या, कमजोऱ्या आल्या, आणि ह्या सर्व बाबी आता दिवसांदिवस वाढून राहिल्या. याला जर थांबवायचं असेल तुम्हाला, तर तुम्हाला निसर्गाचं संतुलन राखावं लागेल, निसर्गाला दुरुस्त करावं लागेल. निसर्ग जेवढा सुरक्षित राहील, जेवढा निसर्ग चांगला राहील, तेवढंच आपल्या जीवनामध्ये काही सुख आणि शांती राहणार आहे. पहिल्याच्या काळामध्ये पंख्याची गरज भासत नव्हती, कूलरची गरज भासत नव्हती. आज तुम्हाला पंख्याची गरज भासते, कूलरची गरज भासते, कारण की झाडांची मोठ्या प्रमाणात माणसानं कत्तली केलेल्या आहेत. झाडाचा पाला पडते, झाड कापा. झाडावर म्हणते वानरं येतात, झाड कापा.
काय रोग आहे हे? रोग नाही काय, याला मानसिक रोग म्हणतात. म्हणजे झाडाचे पत्ते पडते म्हणून तुम्ही झाड कापता आणि झाडनं जीवावर येते. वाननेर झाडं येते म्हणून तुम्ही झाड तोडता. अरे वाननेर तुम्ही झाडं लावले का नाही लावले तरी वाननेर येणारच आहे. निसर्गाची प्रक्रिया आहे ती. म्हणून आपल्या कमाईतला 20 भाग त्या वाननेराला गेला पाहिजे. थोडेसे वाननेरी गहू खायन, तोही थोडं तांदूळ खायन, झाडावरचे बदाम खायन, जांभई खायन. अरे बा हे एकामेकाशी निगडीत आहो ना आपण. मनुष्य प्राणी ह्या पृथ्वीवरचा सगळ्यात बुद्धिमान प्राणी आहे. आपल्याच भरोश्यावर सगळे जीवजंतू इथले अवलंबून आहे. म्हणून त्या जीवजंतूची सुद्धा काळजी आपल्यालाच घ्यावी लागते. म्हणून निसर्गाची जी प्रक्रिया आहे, सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे निसर्गाची जी प्रक्रिया आहे त्याला बदलू नका तुम्ही. जशी चालते ते चक्र तसंच चालू द्या. त्याच चक्रामध्ये काही धम्म दडलेला आहे. जे पोषक आहे, जे चांगलं आहे ते फिरत राहिलं पाहिजे. आपण काय करू राहिलो, किडे माकोडे मारून टाकल्या पण त्या वावरामध्ये फवारणी करू. ज्यानं किडे माकोडे मरून राहिले, जंतू मरून राहिले, त्या फवारणी केल्यामुळे माणसाने मरतील. ते जर तुम्ही खाऊ राहिले. या डोळे कमजोर झाले, कानं कमजोर झाले, हृदय कमजोर झालं, लेकरं कुपोषित जन्माला येऊ राहिले, डोळ्यामध्ये चष्मा लागू राहिला लहानपणापासून, कानं कमजोर, बोलता येत नाही काही लेकराले, काही लेकरं अपंग पायानं काहून राहिले. असे केमिकलचं अन्न, हे कर्म सगळे तुमचे भरून राहील. तुम्ही आता तुम्हाला काही बोलता असं नाही आहे. तुम्ही जे पेरसान तेच उगून राहिलं. निसर्गाच्या प्रक्रियेमध्ये जे पोषक आहे त्या सगळं पोषक बाबी जर पूर्ण अवलंबून राहिल्या तेच लेकरं चांगले जन्माला येतात. आता माझ्या सर्वेनुसार 10 पैकी 8 लेकरं काही दिमागानं कमजोर जन्माला येऊ राहिले. 2 लेकरं चांगले, ज्याचे मायबाप थोडे सुदृढ आहे, खानपान चांगलं आहे, ते 2 लेकरं चांगले जन्माला येऊ राहिले. जर ह्या बहुजनामध्ये OBC, SC, ST आणि इतरमध्ये जर 10 पैकी 8 लेकरं कमजोर जन्माला येऊ राहिले दिमागानं, शरीरानं, तर हे किती घातक बाब आहे. येणाऱ्या काळामध्ये तुम्ही संविधानाचं काय रक्षण करसान? तुम्ही देत चालवसान? काय तुम्ही या देशावर राज्य करसान? तुम्ही तर गुलाम बनसान. मग गुलामी सुरू झालेली आहे आता. पुरे मीडिया, संविधानाचे 4 स्तंभ आहे, संसद, कार्यपालिका, न्यायपालिका, मीडिया, पुरं उच्चवर्णीच्या ताब्यात आहे. आपण कुठंच नाही. OBC नाही, SC नाही, ST नाही आणि इतरही नाही. तर काय हाल होईल? म्हणून हे बेकारी वाढली, आता बेरोजगारी वाढली आणि खूप मोठ्या प्रमाणात जागृत होण्याची आवश्यकता आहे. बाबासाहेबांनी इथल्या सगळ्या समाजावर, बहुजन वर्गावर काही अनुकंपा केली आहे बाबासाहेबांना. सगळ्याचे बाबासाहेब कल्याण मित्र आहे. पण हे अज्ञानी लोक समजूनच नाही घेऊ राहिले बाबासाहेबांनी. मग त्यामधले काही OBC आहे, SC आहे, ST आणि इतरही आहे. पण फार कमी लोकांना कळले बाबासाहेब. म्हणजे असं समजून घ्या का 100% फक्त 5 ते 10% लोकांनी बाबासाहेब समजले. बाकी 90% लोकांना अजून बाबासाहेब समजले नाही. कारण शिक्षणाचा अभाव आहे आणि अज्ञान आहे. तर ह्या बाबी आता ज्यांना बाबासाहेब समजले, मग तो OBC असेल, SC असेल, ST असेल आणि इतर असेल, ज्यांना बाबासाहेब समजले त्यांनी बाबासाहेब पोचण्याचं काम इतर वर्गामध्ये केलं पाहिजे. तर ह्या बाबी जर आपण जोपर्यंत पूर्ण करत नाही, बाबासाहेबच नाही, जेवढे संत महापुरुषांचे विचार आहेत, शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाई, माता यशोधरा, जेवढे आहेत महान संत महापुरुष, गाडगे बाबा, यांचे विचार आपण, खरे विचार आपण इथल्या सगळ्या बहुजन लोकांमध्ये पेरले पाहिजे. जोपर्यंत आपण पेरणार नाही तर त्या प्रमाणात हा वर्ग तयार होणार नाही आणि तोपर्यंत बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून प्रबुद्ध भारत निर्माण होणार नाही. तर बाबासाहेबांच्या दृष्टिकोनात प्रबुद्ध भारत निर्माण करायचं असेल तर बाबासाहेबांच्या 3 उद्देशावर आतापासून काम करा. बाबासाहेबांनी म्हटलं होतं आपल्या शाळा असल्या पाहिजे, शाळा महाविद्यालय, आपले दवाखाने असले पाहिजे, आपले बँक्स असल्या पाहिजे. आतापर्यंत संपूर्ण देशामध्ये हे पसरायला पाहिजे होतं. गाव, नगर, तालुका, जिल्हा, राज्य, नॅशनल पातळीपर्यंत दवाखाने, बँक्स आणि आपले महाविद्यालय नाही आहे. आज जर आपले हे पूर्ण भारतभरामध्ये असते तर आपली बेकारी संपली असती सगळी. आपल्याच पोरापोरीला नोकरी लागली असते इथं, आपल्या दवाखान्यामध्ये, आपल्या शाळेमध्ये, महाविद्यालयामध्ये, आपल्या बँकेमध्ये. सगळ्या लोन भेटलं असतं मस्त, रोजगार उभा झाला असता, कंपन्या असत्या मोठ्या मोठ्या, 4ही स्तंभावर तुम्ही पोचले असते आतापर्यंत. म्हणजे बाबासाहेबांनी हा मार्ग सांगितलेला आहे पण त्याच्यावर कामच नाही. तर बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं तुम्ही हे कार्य केलं पाहिजे. आजच्या या पुण्यानुमोदनाच्या कार्यक्रमानिमित्तानं इतकं सगळं सांगणं होऊन राहिलं म्हणजे त्या व्यक्तीचं पुण्य वाढून राहिलं. असं त्याचा अर्थ होते. म्हणून बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं तुम्ही हे 3 उद्देश पूर्ण करायला पाहिजे. प्रत्येक जयंतीले आपले दवाखाने बनले पाहिजे, आपल्या बँक्स असल्या पाहिजे, आपले महाविद्यालय, शाळा असल्या पाहिजे. आणि हे जर आपण निर्माण करू तेव्हाच बाबासाहेबांची खरी जयंती केली असं त्याचा अर्थ होईल. नाही तर फक्त एन्जॉय, नाचा. मागच्या वेळेस 2400 करोडच्या वर उडवला,
यावेळेस 3,000 करोडच्या वर तर उडवले. फक्त एन्जॉय करायचा, नाचायचं. कोणी दारू पिऊन नाचते, कोणी शुद्धीत नाचते. नाचायला मनाई नाही आहे. पहिले दवाखान्याचं उद्घाटन करा, शाळेचं उद्घाटन करा, बँकेचं उद्घाटन करा आणि मग जयंती साजरी करा. ती खरी बाबासाहेबांची जयंती. हे पुऱ्या भारतभरामध्ये झालं पाहिजे. जे जे सुज्ञ नागरिक आहे, समजदार आहे, शिकला सवरला वर्ग आहे, त्यांनी ह्या कार्यावर, बाबासाहेबांच्या उद्देशावर फार बारकाईने लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर हे कार्य पुऱ्या देशभरामध्ये पसरावं, अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो.